माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 43 युद्धकांड सुरू. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. मागील भागावरून पुढील भाग सुरू. अचानक दीप्तिमानपणे असलेल्या सापांनी वेढलेले समुद्रदेव पाण्यातून वर आले. रामाच्या पुढ्यात उभे ठाकले. प्रचंड मगरी, कासव, मासे उसळत्या लाटांबरोबर बाहेर फेकले जात असताना महासागराच्या अधिष्ठात्री देवतेने किनाऱ्यावर पाऊल ठेवले. पाठोपाठ गंगा, सिंधू सारख्या नद्यांच्या अधिष्ठात्री देवताही आल्या. लाल फुलांचा हार, सुवर्णालंकार परिधान केलेले, चमकदार लाल रंगाचे वस्त्र घातलेले, ढग वाऱ्याने भोवती फेर घातलेले समुद्रदेव हात जोडून रामासमोर आले व म्हणू लागले, हे सर्व व्यापी पुरुषोत्तमा, आम्ही मंदबुद्धी आहोत. आपण कोण आहात ते आम्ही समजू शकलो नाही, पण आम्हाला समजले आहे की आपण परमपुरुष असून संपूर्ण विश्वाचे स्वामी आहात. आपणच अपरिवर्तनीय मूळ परमेश्वर आहात. देवी देवता सत्वगुणाने युक्त आहात. प्रजापती रजगुणाने तर भूतनाथ तमोगुणाने युक्त आहात. पण आपण तर या सर्व गुणांचे स्वामी आहात. हे रघुकुळातील प्रतिष्ठित वंशजा, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश म्हणजेच पंचतत्व, सर्वांचे आपले आपण नैसर्गिक गुणधर्म आहात. पाण्याचा महान साठा असल्या कारणाने मी निसर्गता अगाध असून मला ओलांडून जाणे अशक्य आहे. मी यापेक्षा निराळ बसू शकत नाही. रामा, फक्त तुमच्या एकट्यासाठी माझे पाणी उल्लंघून जाण्याची मी खास सवलत देत आहे. परमेश्वरा, आपल्याला हवे त्याप्रमाणे माझ्या पाण्याचा आपण वापर करू शकता, जो तुम्ही तिन्ही लोकांसाठी अशांततेचे, विलापनाचे कारण बनला आहे. अशा रावणाच्या स्थानापर्यंत तुम्ही हे जल ओलांडून जाऊ शकता. तो विश्रवाचा पुत्र आहे, तरी मूत्राप्रमाणे अधम आहे. कृपया जाऊन त्याला ठार करा. आपली पत्नी सीता परत मिळवा. हे महावीरा, तुमच्या जाण्यात जरी माझे पाणी अडखळ आणणार नाही, तरी तुमची अलौकिक कीर्ती पसरावी म्हणून यावर एक सेतू कृपया बांधावा. हे चमत्कार कृती पूर्ण असामान्य असे तुमचे ईश्वरी कृत्य पाहून भविष्यातील सर्व महान वीर राजे तुमचे कीर्ती गातील. जर तुम्ही सेतू बांधलात तर माझ्या सामर्थ्यावर त्याचे वजन पेलून मी तो तरंगता ठेवीन. अशा तऱ्हेने तुमची प्रचंड वानरसेना लंकेवर आक्रमण करू शकेल. तुम्ही तुमची प्रिय पत्नी सीता परत मिळवू शकाल. ब्रह्मास्त्राचा बाण त्याच्या पूर्ण ब्रह्मिणीशी लांब ओढून घेतलेल्या अवस्थेत तिष्ठता असलेले राम म्हणाले, माझ्या प्रत्येवर हा बाण चढविला असल्याने, तो परत घेण्याची माझी इच्छा नसल्याने, कृपया आता हा बाण मी कुठे सोडावा हे मला सांग. मानव रूपातील महासागराने उत्तरेला जेथे पाणी चोरांची अभीर नावाची जमात सध्या राहते, तेथे एक द्रुमकुल्या नावाचे पवित्र ठिकाण आहे. ते लोक तेथे समुद्राचे पाणी पितात, त्यामुळे त्यांचा पापी स्पर्शाने मला त्यांचा तिटकारा आलेला आहे. परमेश्वरा, जर तुमचा सामर्थ्यशाली बाण तिथे पडला तर मला खूप आनंद होईल. विनंतीनुसार रामाने आपला बाण सोडला. तो द्रुम्रकुल्यात पडला. बाण पृथ्वी भेदून गेला. रसातळातले सर्व पाणी आपल्याबरोबर घेऊन आला. ते पाणी भेगेतून उसळी घेऊन वर आले. रसातळाचा भाग शुष्क झाला. बाण जेथे पडला ती जागा नंतर मरुकंतर म्हणून ओळखली जाऊ लागली. रामाने तिला पुढील प्रमाणे वर दिला. ही भूमी फळफळावळ, मध, सर्व प्रकारच्या वनस्पतीने हिरवीगार बनेल. गायींना चरण्यासाठी ही भूमी उत्तम असेल आणि जे येथे राहतील त्यांना कमी रोग होतील. मानव रूपातील महासागर नंतर म्हणाला, प्रिय रामा, हा देवांचा अभियंता, वास्तुविशारद असलेल्या विश्वकर्माचा पुत्र नल हा सामर्थ्यवान वानर तुमचा महान भक्त आहे. खरोखर तो आपल्या पित्याप्रमाणेच बुद्धिमान आहे. शेतूच्या बांधकामावर हा देखरेख करू शकेल. मी हा शेतूस माझ्या पाण्यावर तरंगू देईन. समुद्राची अधिष्ठात्री देवता मग अदृश्य झाली. नंतर नल रामासमोर आला. त्यांना दंडवत घालून म्हणाला, जे कृतज्ञ आहेत त्यांच्या बाबत सहिष्णुता, मन वळवणे, पारितोषिक देणे, सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. मी जाणतो की वरुणाने तुम्हाला मार्ग काढून दिला. तो केवळ भीतीपोटी, कृतज्ञतेपोटी नाही.
प्रभू फार पूर्वी माझ्या पित्याने विश्वकर्म्याने माझ्या मातेला तिला सर्व दृष्टीने आपल्या तोडीचा पुत्र होईल असा वर दिला होता. त्याचमुळे माझ्यात विश्वकर्म्यासारखीच वास्तुविशारद तत्वाची अभियंत्याची सर्व कौशल्य आहेत. मी पूल बांधावयास अगदी सक्षम आहे. जरी माझ्याजवळ कौशल्य होती तरी कुणालाच याची माहिती नव्हती, कारण कोणीही त्याबद्दल मला विचारणा केलेली नव्हती. आपल्या कौशल्याबद्दल स्वतः वर्णन करणे मला आवडत नाही. मला असे सुचवायचे वाटते की त्वरित काम सुरू करता यावे, म्हणून वानराने बांधकामाचे साहित्य गोळा करायला सुरुवात केली पाहिजे. रामाच्या मार्गदर्शनाखाली लाखो वानरांनी बांधकामाला सुरुवात केली. काही जण बांधकाम साहित्याच्या शोधात जंगलात फिरले. मोठमोठे दगड, वृक्ष, पर्वताचे पर्वत तोडून त्यांनी यंत्राच्या साह्याने ते सर्व समुद्र किनाऱ्यापर्यंत आणले. नंतर जेव्हा त्या प्रचंड शिळा वृक्ष सागरात फेकली जात होती तेव्हा पाणी आकाशातून चोढत होते. शिळा चमत्कृती पूर्णरित्या पाण्यावर तरंगत होत्या. त्यामुळे एक अद्भुत दृश्य निर्माण झाले. ते खडक वृक्ष योग्य जागी राहण्यासाठी वानर त्यांना जाडजूड दोरांनी वेलीने एकत्र बांधत होते. बांधकाम चालू असताना विभीषण त्यांचे मंत्रीगण किनाऱ्यावर पहारा करीत होते. हनुमाने मोठमोठे खडक वाहून आणत होता, ते समुद्रात टाकत होता. हे करताना एक खार भगवंतांना मदत करण्यासाठी पायाने समुद्रात धूळ ढकलताना त्यांना दिसले. हनुमान तिला म्हणाला, रस्त्यातून बाजूला हो, नाहीतर तुला इजा होईल. आम्ही मोठमोठे दगड खडक शिळा वाहून नेत आहोत. तुझ्या एवढ्याशा धुळीने काय साध्य होणार? हनुमानाने असे म्हणताच प्रभू रामचंद्र तेथे आले. हनुमानाला त्यांनी समज दिली. कसे का बरे म्हणतोस? खार आणि तू दोघेही माझी सेवा करीत आहात. जरी तू पर्वता शिखरे उचलून आणत असला तरी ती छोटी वाळूशी कण आणत असली तरी तुम्ही आपापल्या परीने प्रयत्नाची पराकाष्ठा करीत आहात. म्हणून मी तुझी तिची सेवा सारख्याच मोलाची समजतो. लहान मूर्ती पंथोन कीर्ती, कधी कुणाला वेगळे मानू नये. अशा तऱ्हेने सेतूचे बांधकाम झाले. तो सेतू 100 योजने लांब, 10 योजने रुंद होता. झाडांची खोडे एकमेकांना जोडून लावल्याने पृष्ठभाग गुळगुळीत झाला होता. त्यानंतर तो फुलांनी बहरलेल्या फांद्यांनी आच्छादित केला होता. फुलांनी बहरलेल्या फांद्यांनी आच्छादित केला होता. श्रील प्रभू पाद टिप्पणी करता पूर्ण पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राचे एक लक्षण म्हणजे ते सर्वशक्तिमान आहेत. भगवंतांना भौतिक अडथळे किंवा गैरसोय प्रभावित करू शकत नाही, परंतु आपले परमेश्वर स्वरूप सिद्ध करण्यासाठी आपली परमेश्वर म्हणून केवळ जाहिरात केली गेलेली नाही, लोकमताने आपल्याला निवडून दिलेली नाही. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी महासागरावर एक अद्भुत सेतू बांधला. आजच्या काळात कृत्रिमपणे स्वतःला भगवान म्हणून घेणारे पण कोणतेही असामान्य कृत्य न करू शकणारे अनेक लोक फिरत असतात. मूर्ख किंवा साधीसुधी माणसे भगवंताची महानता जाणत नाही. त्यामुळे माझ्या खोट्या लोकांच्या हालचालाख्यावर बसली जाऊन त्यांना देव मानू लागला. भगवान रामचंद्राने पाण्यावर तरंगणाऱ्या दगडांनी सेतू बांधला. हा भगवंताच्या असामान्य विलक्षण शक्तीचा पुरावा आहे. एखादे अद्भुतपूर्ण लोकविलक्षण कृत्य करून आपली शक्ती सिद्ध केल्याशिवाय कुणालाही भगवान का म्हटले जावे? प्रभू रामचंद्रांना आपण भगवंत, देवी देवता आणि महर्षीगण अथांग चमचमटक्या महासागरावरचा तो दोन्ही किनाऱ्यांना जोडणारा चमत्कृती पूर्ण पूल बांधण्यासाठी आकाशात गोळा झाले. मग सुग्रीवाने राम आणि लक्ष्मणाला हनुमान अंगदाच्या पाठीवर चढण्याची विनंती केली. त्यानंतर लवकरच कोठ्यावरील वानरांचे ते सैन्य पुढे निघाले. लंकेच्या सुदूर किनाऱ्यावरील सुवेल पर्वताजवळ पोहोचताच वानर गण रोमांचित झाले. सुग्रीवाने तळ उभारताच सर्व महान देवी देवता, ऋषीगण आणि प्रत्येकाने विजय संपादनासाठी राजाला आशीर्वाद दिला. त्याला वानरांना पवित्र नद्यांच्या पाण्याने स्नान घातले. लक्ष्मणांना आलिंगन देत राम म्हणाले, अनेक मोठमोठ्या वानर, अस्वल, राक्षस वीरांच्या विध्वंसाचे भाकीत करणारे अपशकुन मला दिसत आहे. त्यामुळे सैन्य सतत जागरूक राहील याची काळजी घे. खरोखर हा भयानक वारा धुळीचे कसे लोट उडवत आहे. जरा बघ, पृथ्वी कंपित होत आहे. गर्द ढगातून रक्ताचा वर्षा होत आहे. संधी प्रकाशात गर्द लाल रंगाची छटा आणि सर प्राणी म्हणतो, कारण त्यांनी असा सेतू बांधला
भगवान कृष्णांना आपण भगवंत मानतो, कारण त्यांनी वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी गोवर्धन पर्वत उचलून धरला. कुणाही लुच्च्या माणसाला आपण भगवंताचा अवतार म्हणून स्वीकारणे योग्य नव्हे. कारण भगवंताची कृत्य अशी विलक्षण असतात, भगवंताची कृत्य सामान्य नसतात, ती दिव्य अलौकिक असल्याने अन्य कुणीही तसे करू शकत नाही. शास्त्रामध्ये भगवंताच्या दिव्य कर्माची वर्णने आहेत. ती समजून घेतलीत आपण भगवंतांना वास्तवे स्वीकारू शकतो. संधी प्रकाशात गर्द लाल रंगाची छटा आहे, तर प्राणी जनकरित्या ओरडत नाहीत. हे लक्ष्मणा, मला वाटते की आपण त्वरित आपल्या मोर्चा लंकानगरीकडे वळवायला हवा. चला बघूया, लंकानगरीकडे मोर्चा वळवायला हवा. वळवला का बघूया पुढच्या भागात. या ठिकाणी हा भाग संपवूया. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.